हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. तर दुपारी आलेली होती आणि आता नवरी येत आहे, तर तिकडे जाता होता आम्ही मस्त तयार वगैरे झालेली. आता तिकडे निघालेली आहेत, नवरी आलेली आहे तिकडे. तर चला, आवाज येईल थोडा, कारण गावाकडे बाहेर गल्लीमध्ये बसलेले असल्यामुळे इकडचा तिकडचा आवाज येतो. तर संध्याकाळी 4 वाजेच्या टायमिंगला नवरी आलेली होती आणि नवरी आल्यानंतर मग खूप छान असं नवरीचं स्वागत ते केलेलं होतं. अशी दाराजवळ तुळस आहे, तुळशी मातेला मस्त छान रांगोळी पाडलेली आहे आणि इथे आपले लक्ष्मीची पावलं आहेत. तर सगळं डेकोरेशन अगदी छान मस्त केलेलं होतं सगळं. आणि ह्या नवरदेवाची आई आहे, एक मोठी आई आणि एक छोटी आई, म्हणजे माझ्या काकू आहेत. तर मस्त छान तिथे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि सगळीकडे मस्त छान अशी फुलांची रांगोळी काढून मस्त डिझाईन बनवलेली होती आणि त्याच्यावरती दिवे ठेवलेले होते. नवरीच्या स्वागताची एकदम मस्त छान अशी तयारी केलेली होती. आता एका साईडला गंगामध्ये मस्त वॅक्सचे दिवे ठेवलेले आहेत, इकडे कासव आहे आणि ही बेमातनी आहे. आमच्या इकडे हिला बेमातनी म्हणतात. ही लग्नाच्या अगोदरच मांडलेली असते. तर आणि असं स्वागत केलेलं होतं सगळ्या जणी. मग मस्त छान स्वागत आला. इथं नवरी घरात गेल्यानंतर नवरीच्या मागे बाकीच्या गेलेल्या होत्या. आम्ही बाहेर होतो मंडपामध्ये नंतर. तर खूप छान डेकोरेशन केलेलं होतं सगळं. आणि म्हणजे कोणाला जर आता लग्न वगैरे आहेत तर नवीन नवीन आयडिया वगैरे भेटतात, म्हणून मग मी हे सगळं म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया किंवा दाखवूयात की ऐन वेळेला आपल्याला स्वागत जरी करायचं असेल तर अगदी पटकन फुलं आणून रांगोळ्या वगैरे काढायची गरज नाही. फुलांची मस्त छान अशी डिझाईन करून काढून घ्यायचं. आता इथे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. देवघराजवळ पण मस्त छान असं सजवलेलं आहे, सगळं काही ठेवलेलं आहे. आणि नवरी माहेराहून येताना मस्त छान एका परडीमध्ये बाळकृष्ण आणि लक्ष्मी माता घेऊन आलेली आहे. ते आपल्या देवघरासमोर ठेवून तिथे मस्त पूजा वगैरे करून झालेली आहे. सगळ्या या माझ्या काकू आहेत, माझी मम्मी आहे ती, आणि या सगळ्या जणी माझे व्हिडिओ बघतात. तर मग म्हटलं चला व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवूयात. तर नवरी आल्यानंतर बाहेर सगळ्याजणी ओवाळणी वगैरे टाकतात, वाड्यातल्या जेवढ्याही असतात तेवढ्या. आणि मग त्यानंतर मग नवरी घरात येत असते आणि मग देवघराजवळ पूजा वगैरे झाल्यानंतर मग इथं सगळ्याजणी जमलेल्या आहेत. तर या सगळ्या काकी आहेत आणि ही नवरदेवाची आई आहे, पिवळ्या रंगाची साडी घातलेली. तर आता सगळ्यांनी मस्त छान चहा वगैरे घेतल्यानंतर मग सगळे आपापल्या घरी जातात. आणि मग त्यानंतर म्हटलं एकदा सगळं मोकळं आहे तर हे सगळं तुम्हाला दाखवूया. आणि कारण मी जायच्या आधीच हे सगळं डेकोरेशन, आणि नवरी येऊन गेलेली होती, थोडा उशीर झालेला होता मलाही. तर मग तिकडनं आलो आम्ही आणि रात्री तिकडे मेहंदीचं फंक्शन आहे. पण आता आम्ही इथं घरीच मेहंदी काढून घेऊया म्हटलं. दरवेळेस आम्ही याच ओट्यावरती बसून मस्त मेहंदी वगैरे काढून घेतो, कारण तिकडे परत मग संगीताचा कार्यक्रम आहे आणि मग आपल्याला सगळं बघायला भेटणार नाही मेहंदी काढायच्या ह्याच्यामध्ये. तर घरीच आम्ही मेहंदी काढून घेत होतो सगळ्याजणी इथं ओट्यावरती बसून. आणि एकाच हातावरती काढलेली होती मी, कारण 2-2 हातांना परत कोण काढून देईल म्हटलं, आणि एका हातालाच मला आवडते काढायला. त्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो. तर जेवणामध्ये इथे रात्री कढी आणि खिचडी होती. आमच्या खानदेशातलं फेमस जेवण म्हणजे कढी आणि खिचडी. खरं तर हे हळदीच्या दिवशी रात्री असायचं आधी, पण आता जरा चेंज झालेलं आहे. तर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग संगीताला सुरुवात झालेली होती. संगीताचा कार्यक्रम चालू झाला आणि मस्त सगळ्यांनी अगोदर छान डान्स प्रिपेअर करून ठेवलेला होता. आणि तशी काहीच आयडिया आम्ही केलेली नव्हती. आम्हालाही वाटत होतं की करावं थोडंसं असं डान्सवरती जाऊन, पण मग आधी तयारी नसेल तर मग काही फायदा नाही. आणि सिद्धी आणि वेदूही आलेल्या नव्हत्या. त्यांना ज्यावेळेस हा डान्स मी दाखवला ना, त्यावेळेस त्या बोलत होत्या की अगं आम्ही गेलो असतो तर आम्हीही मस्त छान असा डान्स इथे केला असता मामाच्या लग्नामध्ये, पण मग
आता बघू म्हटलं, आता अजून लग्न आहेत त्यावेळेस नेक्स्ट टाईम तुम्ही करा छान डान्स असा. तर वेगवेगळे म्हणजे पद्धत जी आहे, रीतिरिवाज जे आहेत ते बदलत चालतात, वेगवेगळे फंक्शन आहेत ते बदलत चालतात. आधी हे सगळं काही नसायचं, फक्त मस्त छान सगळ्या बायका येऊन गाणे वगैरे बोलायच्या रात्री नवरी आलेली असली तर. पण आता हे मेहंदीचं फंक्शन नवीन छान निघालेलं आहे आणि मस्त वाटतं. नवरदेव नवरी मेहंदीच्या दिवशी इथं समोर खुर्चीवरती बसलेले आहेत आणि इकडे समोर डान्स चालू आहे. तर म्युझिक वगैरे मी काही घेतलेलं नाही. लो चली मैं अपने भाई की बारात लेके हे गाणं होतं. कारण मग मी जर व्हिडिओमध्ये म्युझिक दाखवलं तर मग व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतं. त्यामुळे म्हटलं म्युझिक न दाखवताच मी तुम्हाला हे सगळं जे आहे ते नवरदेव नवरी आहेत त्यांचा कपल डान्स झाला आणि त्यांच्या आधी जो डान्स झाला ना तो माझ्या बहिणीचा मुलीचा होता. तर तिने रिमिक्समध्ये छान मस्त डान्स केलेला होता. रिमिक्स सॉन्ग होतं तिचं, सुंदरी सुंदरी वगैरे असं. आणि त्यानंतर मग हा मस्त छान असा डान्स नवरदेव आणि नवरीचा झालेला होता. नॉर्मल साधं होतं पण छान केलेला होता नवरदेव नवरीनेही मस्त. आणि मग त्यानंतर हे काका काकू आहेत, तर त्यांनीही मस्त छान असा डान्स केलेला होता. अगदी साधा सिंपल, तयारी वगैरे काहीच नव्हती, तरीही सगळ्यांनी मस्त थोडं थोडं का होईना छान असा डान्स, कपल डान्स इथे केलेला होता. आणि नवरदेवाची काका काकू मावशा मावसा वगैरे मामा मामी सगळे जे काही नातेवाईक होते त्यांनी सगळ्यांनी मस्त छान छान थोडं थोडं का होईना पण स्टेज वर येऊन कपल डान्स इथे केलेला होता. आणि यांचं झाल्यानंतर मग या सगळ्या माझ्या बाकीच्या ज्या काकू आहेत ना त्या आत्या, त्यांनी मग इथे केलेला होता. पण तिथे ना स्टेजवरती पुरेशी अशी जागा नसल्यामुळे जास्त जण ॲडजस्ट होत नव्हते. छोटा स्टेज होता म्हणून बाकीच्या काही गेल्या नाही मग डान्स करण्यासाठी, नाहीतर सगळ्या भरपूर डान्स करतात. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मात्र नक्कीच बघायला मिळेल, कारण तेव्हा सगळ्या गावातून मस्त सगळेजणी जाताना गल्लीतच डान्स असतो त्याच्यामुळे, आणि DJ वगैरे असतो, बँड असतो त्याच्यामुळे. आणि या दोघांचा डान्स तर अप्रतिम, सगळ्यांना खूप जास्त आवडला आणि मस्त होता. तर आम्हाला सगळ्यांना आवडला, एकदम युनिक होता आणि साधं सिंपल मस्त छान असा डान्स यांनी केलेला होता. तर यांच्या डान्सनंतर मग बऱ्याच जणांची इच्छा झाली की डान्स करूया इथं स्टेजवर येऊन असं. यांचं बघून आपण जेव्हा बाकीच्यांचं बघतो ना त्यावेळेस आपल्यालाही वाटतं की चला आपणही काहीतरी करूया आणि मस्त छान असा डान्स करूया. तर यांचं बघून झाल्यानंतर मग बऱ्याच जणांनी नंतर डान्स केलेला होता. तोपर्यंत मग असं मुलींचं वगैरे थोडंफारच चालू होतं. तर छान होतं. मावशी आणि मावसा आहेत हे पण. आणि यांचा डान्स झाल्यानंतर मग परत माझ्या दुसऱ्या काका काकूंचा डान्स होता. त्यांचाही डान्स खूपच छान होता आणि त्यांनी अचानक स्टेजवर जाऊन डान्स केलेला होता. तर चला ताईंनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आवडला असेल नेहमीप्रमाणे, किंवा तुम्हीही जर खानदेशातील असाल आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे डान्स करत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.